पॉलीमॉर्फिझम कॉन्सेप्ट आपण स्टार्ट केलेला आहे प्रिव्हियस सेशनमध्ये. ॲक्च्युली कंपाईल टाईम पॉलीमॉर्फिझम आणि रन टाईम पॉलीमॉर्फिझम असे दोन टाईप्स आहेत. त्याच्यामध्ये कंपाईल टाईमच्या अंडर काय काय येतं, फंक्शन ओव्हरलोडिंग अँड ऑपरेटर ओव्हरलोडिंग. अँड रन टाईम पॉलीमॉर्फिझमच्या अंडर येतं व्हर्च्युअल फंक्शन, दॅट इज फंक्शन ओव्हर रायडिंग कॉन्सेप्ट. फंक्शन ओव्हर रायडिंगच्या इनसाईड आपण व्हर्च्युअल फंक्शनचा कॉन्सेप्ट बघितला अँड दॅट इज नथिंग बट अ रन टाईम पॉलीमॉर्फिझम. ओके, आता कंपाईल टाईम आणि रन टाईममध्ये डिफरन्स काय आहे, तर कंपाईल टाईम इज पॉलीमॉर्फिझम दॅट वी अचीव ॲट द टाईम ऑफ कंपायलेशन ऑफ अ प्रोग्राम. कंपायलेशनच्या वेळेस म्हणजे काय, कन्वर्ट होतो. सी वॉट एवर पॉलीमॉर्फिझम वी अचीव ॲट द टाईम ऑफ कंपायलेशन दॅट इज कंपाईल टाईम पॉलीमॉर्फिझम. आणि जे पॉलीमॉर्फिझम आपण अचीव करतो प्रोग्राम एक्झिक्यूट होत असताना मीन्स रन टाईम, दॅट इज रन टाईम पॉलीमॉर्फिझम. फंक्शन ओव्हरलोडिंग आणि ऑपरेटर ओव्हरलोडिंग हे येतं कंपाईल टाईम पॉलीमॉर्फिझमच्या अंडर. ओके, तर त्यातला फंक्शन ओव्हरलोडिंग म्हणजे आपण काय बघितलं की मल्टिपल फंक्शन्स हॅविंग सेम नेम बट डिफरंट आर्ग्युमेंट्स. बट ऑपरेटर ओव्हरलोडिंग हा कॉन्सेप्ट एक्झॅक्टली काय आहे, तर आपल्याला माहिती आहे की सी पी पीमध्ये आपण प्लस ऑपरेटर एक यूज करतो. प्लसचं मिनिंग काय आहे, फॉर डुईंग ॲडिशन. आपण नॉर्मली 2 इंटिजर्स ॲड करण्यासाठी यूज करू शकतो, 2 फ्लोट व्हेरिएबल्स किंवा 2 फ्लोट लिटरल्स ॲड करण्यासाठी आपण यूज करू शकतो प्लस. अगेन 1 इंटिजर 1 फ्लोट त्याचे ॲडिशन करायचे तरी देखील तुम्ही दॅट प्लस ऑपरेटर यूज करू शकता. ओके, पण जर तुम्हाला ते प्लस ऑपरेटर 2 ऑब्जेक्टची ॲडिशन करायचे सपोज, म्हणजे समजा तुमच्याकडे एक क्लास आहे कॉम्प्लेक्स आणि तुम्ही 2 कॉम्प्लेक्सचे ऑब्जेक्ट क्रिएट केले लाईक C1 अँड C2. हे सगळं युजर डिफाईंड आहे, म्हणजे तुम्ही ऑलरेडी प्रोग्रामर विल क्रिएट दिस क्लास. प्रोग्रामर कॉम्प्लेक्स क्लास क्रिएट करणार आहे, त्याच्यामध्ये गेट कॉम्प्लेक्स वगैरे असं काहीतरी मेंबर फंक्शन लिहिणार किंवा कन्स्ट्रक्टर लिहिणार एनिथिंग. त्याच्यानंतर डिस्प्ले कॉम्प्लेक्स एक लिहिणार आहे. आता समजा तुमचा हा कॉम्प्लेक्स क्लास रेडी आहे. आता तुम्ही समजा C1 आणि C2 असे 2 ऑब्जेक्ट क्रिएट केले कॉम्प्लेक्स क्लासचे. C1 डॉट गेट कॉम्प्लेक्स असू दे, म्हणजे ते त्याचं इन्फॉर्मेशन तुम्ही ॲक्सेप्ट केली C1ची C2ची. ओके, बाय कॉलिंग एनी मेंबर फंक्शन और विथ द हेल्प ऑफ कन्स्ट्रक्टर एनिथिंग वॉट एवर प्रेझेंट इन दॅट क्लास. आता C1 C2 आपल्याकडे ऑलरेडी क्रिएटेड आहेत. आता मला काय टास्क करायचं आहे, C3 इक्वल टू C1 प्लस C2 करायचं आहे. C3 इज अगेन ऑफ टाईप कॉम्प्लेक्स टाईपचा एक C3 ऑब्जेक्ट आहे सेम. आता आपल्याला काय अचीव करायचं आहे की C3 इक्वल टू C1 प्लस C2 केलं तर C1चा रिअल पार्ट C2चा रिअल पार्ट ह्या दोन्हींची ॲडिशन झाली पाहिजे आणि ते C3च्या रिअलमध्ये स्टोअर झालं पाहिजे. म्हणजे C1कडं रिअल इमॅजिनरी दोन्ही असणार आहे लाईक दिस. लेट देर इज अ C1 विच इज ऑब्जेक्ट ऑफ कॉम्प्लेक्स. याच्याकडे पण त्याचा रिअल पार्ट आहे समथिंग आणि इमॅजिनरी पार्ट आहे समथिंग लाईक दिस. तसंच C2 पण आहे आपल्याकडे, त्याच्याकडे पण त्याचा सेल्फ रिअल आहे आणि इमॅजिनरी आहे. आता आपला टास्क काय आहे, मला C3 इक्वल टू C1 प्लस C2 करायचं आहे. म्हणजे हे रिअल प्लस रिअल इथे C3चा रिअल सेट होईल आणि इमॅजिनरी प्लस इमॅजिनरी या C3चा इमॅजिनरी आला पाहिजे. ओके, हे टास्क आहे. आता प्लस ऑपरेटर वी हॅव डिस्कस दॅट ऑलरेडी प्रेझेंट इन C++ आणि दॅट वी आर यूजिंग फॉर ॲडिशन ऑफ 2 इंटिजर्स, ॲडिशन ऑफ 2 फ्लोट्स और 1 इंटिजर 1 फ्लोट, एनी डेटा टाईप बिल्ट इन प्रिमिटिव्ह डेटा टाईप्स जे पण आहेत त्यांची ॲडिशन करण्यासाठी आपण करंटली प्लस ऑपरेटर यूज करतो. जर तेच प्लस ऑपरेटर मला ऑब्जेक्ट बरोबर यूज करायचं आहे तर दॅट इज नॉट अलाउड बिकॉज तुमच्या C++ला कॉम्प्लेक्स कुठं माहिती आहे, कॉम्प्लेक्स हा युजर डिफाईंड डेटा टाईप आहे. जसं इंट, कॅर, फ्लोट हे सगळे प्रिमिटिव्ह डेटा टाईप्स आहेत डिफाईंड बाय C++ इटसेल्फ. तर त्याला ते डेटा टाईप्स आहेत, त्याच्यासाठी ते ऑपरेटर्स ऑलरेडी वर्क करतात. पण आपण कॉम्प्लेक्स नंबरचा क्लास क्रिएट केला, कॉम्प्लेक्स क्लास हा आपण क्रिएट केला आहे, मग त्याच्यासाठी प्लस ऑपरेटरचा यूज कसा करायचा ते आपणच डिफाईन करावं लागेल. अँड दॅट टास्क इज नथिंग बट अ ऑपरेटर ओव्हरलोडिंग. जस्ट गिविंग सम स्पेशल मीनिंग टू प्लस ऑपरेटर और एनी ऑपरेटर with respect to user defined data type, that is nothing but operator overloading. Operator overloading means giving special meaning to any already present operator. ऑलरेडी CPP मध्ये जे प्रेझेंट ऑपरेटर्स आहेत त्यालाच तुम्ही स्पेशल मिनिंग देऊ शकणार आहे. रिमेंबर, तुम्ही तुमचं स्वतःचं कुठलं ऑपरेटर नाही बनवत आहे. प्लस, मायनस, मल्टिप्लाय असे बरेच ऑपरेटर जे पण प्रेझेंट आहे, अगेन इन्सर्शन ऑपरेटर, एक्स्ट्रॅक्शन ऑपरेटर, दॅट ऑल्सो. आणि दॅट मेकॅनिझम
of giving special meaning to operators with respect to user defined data type. कंपल्सरी. आता याला बिल्ट इन डेटा टाईपच्या रिलेटेड आपण मिनिंग नाही देते की जसं की ठीक आहे मी प्लस ऑपरेटर आता 2 इंटिजर्सची ॲडिशन करण्यासाठी ऑलरेडी यूज होत आहे आणि आता त्याला मी स्पेशल मिनिंग देतो की ते सबट्रॅक्शनसाठी यूज होईल, असं नाही करणार आहे आपण. नो, प्लस ऑपरेटर वी हॅव टू कंपल्सरी यूज फॉर ॲडिशन ओनली. ॲडिशनसाठीच तुम्ही मिनिंग चेंज करण्याचं इथे ट्राय करू नका. आपण प्लस ऑपरेटर ॲडिशन करण्यासाठीच यूज करणार. बट तिथे एकच चेंज आहे की इथे आपण इन्स्टेड ऑफ बिल्ट इन डेटा टाईप्स, कारण बिल्ट इन डेटा टाईप्स प्रिमिटिव्ह डेटा टाईप्सना ऑलरेडी त्याचं मिनिंग डिफाईन केलेलं आहे. बट युजर डिफाईन डेटा टाईप आपण क्रिएट केला. मग आपली रिस्पॉन्सिबिलिटी आहे की आपल्या युजर डिफाईन डेटा टाईपसाठी जर तुम्हाला प्लस ऑपरेटर हा यूज करायचा आहे तर तो कसा ॲक्ट होईल, तर गिविंग दॅट स्पेशल मिनिंग टू प्लस ऑपरेटर with respect to user defined data type. In this case the user defined data type is complex. Okay, that is called as a operator overload. कॉन्सेप्ट कळतं. म्हणजे जे ऑलरेडी डिफाईंड ऑपरेटर आहेत CPP ना त्याला फक्त आपण स्पेशल मिनिंग देतो आणि तिथं कन्सर्न आहे की युजर डिफाईंड डेटा टाईपसाठी आपण त्याला स्पेशल मिनिंग देतो. अँड दॅट इज द कॉन्सेप्ट ऑफ ऑपरेटर ओव्हरलोडिंग. गेटिंग. नाव आता इथे See, mechanism of giving special meaning to operator is called as operator overloading. इथं काय मिसिंग आहे with respect to user defined data type. Getting, that is called as a operator overloading. Now next point, see, some of the operators in C++ that we cannot overload. म्हणजे काही ऑपरेटर्स आहेत तिथे ओव्हरलोडिंग अलाउड नाही आहे. काही ऑपरेटर्स आहेत तिथे ओव्हरलोडिंग अलाउड नाही आहे. म्हणजे जसं मी म्हटलं की ते प्लस ऑपरेटर आपण यूज करू शकतो, वी कॅन ओव्हरलोड. But some operators are there, whatever we have already seen in C++, those we cannot overload. Now the first one is C, class member access operator. What is this class member access? Dot operator we are using currently. That is, suppose आपल्याकडे एक ऑब्जेक्ट आहे क्लासचा, लाईक क्लासचा ऑब्जेक्ट आहे लेट C1. आता जसं आपण डिस्कस केलं की कॉम्प्लेक्स नंबर क्लासमध्ये सपोज गेट कॉम्प्लेक्स नावाचं मेंबर फंक्शन आहे, ते आपण कॉल कसं करतो, C1 डॉट गेट कॉम्प्लेक्स. दॅट गेट कॉम्प्लेक्स इज अ मेंबर ऑफ दॅट क्लास. तर तुम्हाला क्लासचा मेंबर जर ॲक्सेस करायचा आहे तर वी आर युजिंग डॉट. विथ पॉइंटर असेल तर आपण डॉट स्टार असं यूज करतो. डॉट स्टार, दिस टू आर क्लास मेंबर ॲक्सेस ऑपरेटर्स, दोज वी कॅन नॉट ओव्हरलोड. सेकंड वन, यू नो व्हेरी वेल दिस स्कोप रिझोल्युशन ऑपरेटर. स्कोप रिझोल्युशन ऑपरेटर मीन्स what is the use of scope resolution? Suppose we want to define any member function outside the class. Then to define that, in that syntax there is a scope resolution operator. Like syntax is return type, class name, scope resolution, function name, arguments. In this way we can define member function outside the class. There we can use a scope resolution operator. आणि अजून एक पर्पज होता स्कोप रिझोल्युशन ऑपरेटरचा, दॅट इज ॲक्सेसिंग ग्लोबल कॉपी ऑफ अ व्हेरिएबल. ओके, तर ग्लोबल व्हर्जन ऑफ व्हेरिएबल तुम्हाला जर ॲक्सेस करायचं असेल तर लोकल कॉन्टेक्स्टमध्ये, तर देअर ऑल्सो वी यूज स्कोप रिझोल्युशन ऑपरेटर. गेटिंग. ते जे स्कोप रिझोल्युशन ऑपरेटर आहे ते आपण इथे नाही यूज करू शकत. म्हणजे ऑपरेटर ओव्हरलोड आपण स्कोप रिझोल्युशन ऑपरेटर जे आहे ते ओव्हरलोड नाही करू शकत. नेक्स्ट वन इज अ साईज ऑफ ऑपरेटर. अगेन साईज ऑफ ऑपरेटरचा काय पर्पज आहे, सी size of operator we can use to just get size or number of bytes required to store anything. It may be a data type, it may be any variable. समजा एखादं व्हेरिएबल आहे x ऑफ टाईप इंटीजर, मी जर साईज ऑफ x म्हणलं तर आपल्याला ते काय देतं 4. दॅट इज नंबर ऑफ बाईट्स रिक्वायर्ड टू स्टोअर दॅट स्पेसिफिक व्हेरिएबल, दॅट इज अ इंटीजर. ओके, तर दॅट साईज ऑफ ऑपरेटर ऑल्सो वी कॅन नॉट ओव्हरलोड. अँड द लास्ट वन इज अ टर्नरी ऑपरेटर, दॅट इज क्वेश्चन मार्क कोलन. वी हॅव अगेन डिस्कस दिस वन. ओके, तर दिस 4 ऑपरेटर्स आपल्याला ओव्हरलोड नाही करता येणार आहे. द फर्स्ट वन इज क्लास मेंबर ॲक्सेस ऑपरेटर लाईक डॉट और डॉट स्टार. सेकंड वन इज स्कोप रिझोल्युशन ऑपरेटर लाईक दिस 2 times वी हॅव टू पुट कोलन. नेक्स्ट वन इज साईज ऑफ ऑपरेटर, दॅट इज अ साईज ऑफ लाईक दिस. हे कनेक्टेड आहे दोन्ही, साईज आणि ऑफ, त्याच्यामध्ये स्पेस नसतो, रिमेंबर. आणि लास्ट वन इज कंडिशनल ऑपरेटर्स, वी कॅन नॉट ओव्हरलोड. ओके, म्हणजे याला तुम्ही विथ रिस्पेक्ट टू क्लास, विथ रिस्पेक्ट टू एनी युजर डिफाईन डेटा टाईप मिनिंग नाही देऊ शकत. जे मिनिंग स्पेसिफिक ठरलेलं आहे ना त्याच्यासाठीच त्याचा यूज करा. दॅट्स इट. नाव दिस इज द ऑपरेटर ओव्हरलोडिंग बेसिक कॉन्सेप्ट्स. नाव वी हॅव टू सी हाऊ टू ओव्हरलोड ऑपरेटर्स in the next session.